भूषण पोरक झालं राजकारण चला सांगितलं दादांना मला बोलायचंय त्यावेळेला 2 मिनिट का होत नाही पण आमच्या सर्व कलाकाराकडे पाहिलं हात केला पण मन कुणाचं मोडलेलं नाही म्हणून जी घटना घडली ती 28 जानेवारी सकाळी 8:45 वाजता म्हणून म्हणायचे महिला मंडळ काळ आडवा आला आणि आपल्या दादांना झडप घालून घेऊन जनतेचे कार्यकर्त्याचे जीव लगांचे काम घेऊन ती फाईल घेऊन आपल्या मायदेशी येत होता म्हणून म्हणायचंय बघा कौटाळून धरली होती जनतेची कामा कौटाळून धरली होती जनतेची कामा साक्षात ती कागद सारे होती
चाहते न्यूज रीलवाले नाही का त्यांच्यावरती प्रेम करणारे बातम्या देतात दादा पुन्हा येणार आहे, दादा येणार आहे. कुणी म्हणते 9 तारखेला येणार आहे, कुणी म्हणते 12 वाजता येणार आहे, कुणी म्हणते 10 तारखेला येणार आहे. आणि खरंच परमेश्वराने करावं तर दादाने खरंच एंट्री मारावी. म्हणून म्हणायचं महिला मंडळ तेवढं जरी असू द्या, बातमी खोटी असू द्या खरी असू द्या, पण दादा येणार आहे म्हटलं की काळजाला थोडासा आधार वाटतो हो. म्हणून सांगायचं आता येणार का हो सांगा घरी आज दादा होते आपले कैवारी, अहो दादा होते आमचे कैवारी, आज दादा होते आपले कैवारी, आज दादा होते आपले कैवारी, अहो दादा होते आपले कैवारी, अहो दादा होते आपले कैवारी. जिवंत आहे आणि जिवंत ठेवायचं. बघा समोरासमोर काही वेळ असू द्या, राजकारण थोडं बाजूला घ्या, पण आता खास विचार करण्याची गरज. लाडक्या बहिणीने आता त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्याची गरज. म्हणून सांगायचं बघा कार्यदयाचे निस्वार्थ आणि पाक, कार्यदयाचे निस्वार्थ आणि पाक आहे. म्हणून तर विरोधकांना त्यांचा धाक आहे. कारण अजितदादा पवार साहेब आपल्या या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आणि कार्यकर्त्यांचं नाक आहे. म्हणून सांगायचंय माझ्या रशी बांधवांनो, माझे मिस्टर शेवटच्या वळीमध्ये लिहितात आत्म्यास शांती लाभावी